डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 32. आद्या अभय सोबत त्याच्या कारमध्ये बसून ऑफिसच्या दिशेने निघाली. काहीशी विचारात हरवली होती. आद्या, कालपासून बघत आहे तू सतत कुठल्या तरी विचारात हरवलेली असतेस. काही प्रॉब्लेम आहे का? कार ड्राईव्ह करत अभयने काळजीने विचारले. प्रॉब्लेम असे नाही भाई, काल अचानक आमचे नवीन बॉस आले. त्यांना ना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. आद्या सम्राटला आठवत बोलली. पाहिल्यासारखे म्हणजे? तू ऑफिसशिवाय तर कुठे जातही नाहीस. ऑफिसमध्येच बघितले असणार ना? अभय नॉर्मल टोनमध्ये बोलला. नाही भाई, मी पहिलेही त्यांना भेटली आहे, पण कुठे ते आठवत नाही. ते ना खूप विचित्र बोलतात. आम्ही, तुम्ही. आताच्या काळात कोण असे बोलते? पहिले तर डोक्यावर भर देत आद्या विचार करू लागली, पण सम्राटचा चेहरा नजरेसमोर आला तसे ती गालातच हसली. अगं, असते कोणाची बोलण्याची पद्धत, असे हसायचे नाही. अभय तिला समजावत बोलला. बरं राहिलं भाई, तुझे इयरबड्स कुठे राहिले? मला हवे होते, आद्याने विचारले. त्याने ड्रॉवरकडे खुणावले तसे आद्याने कारचे ड्रॉवर उघडले. त्यात अजूनही तो लिफाफा होता. हे काय भाई, अजूनही हा बायोडाटा सांभाळून ठेवलेस तू? कपाडावर आठ्या पाडत आद्या बोलली. एकदा या स्थळाचा विचार कर ना शोना, अभय काकुडतीला येत बोलला. 1.5 वर्ष झाली सम्राट तुझी वाट बघत आहे, पण तू तर प्रयागच्या आठवणीत जगत आहेस. मला तुझी अवस्था नाही बघून होत, अभय मनातच बोलला. प्रश्नच नाही भाई, मला प्रयागने एवढे प्रेम दिले ना की मी एकटे आयुष्य जगू शकते, आद्या बोलली. त्यावर अभय शांत झाला. आद्या हातातील लिफाफा परत ड्रॉवरमध्ये ठेवत होतीच की सम्राटचे फोटो तिच्या मांडीवर पडले. तिने वैतागून त्याचे फोटो उचलून लिफाफ्यात कोंबणारच की तिची नजर सम्राटवर पडली. ती शॉक होत त्याला बघतच राहिली. भाई, यांचे स्थळ माझ्यासाठी आले? आद्याने सम्राटचे फोटो अभयला दाखवत गोंधळून विचारले. हो, सम्राट मोहिते पाटील, खासदार आबासाहेब मोहिते पाटीलचे पुतण्या. काय ग, अचानक असे काय विचारलेस? अभय काहीसा आश्चर्य व्यक्त करत बोलला. भाई, हेच तर माझे न्यू बॉस आहेत, म्हणूनच मला यांना कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते, आद्या हायपर होत बोलली. काय सांगतेस काय? मग तर एकदा भेट घ्यावीच लागेल त्यांची, अभय गालात हसत बोलला. काही भेट घ्यायला नको, मला तर आता त्यांच्यावर संशय येत आहे, आद्या काहीसा विचार करत बोलली. कशाचा? अभय गालात हसत बोलला. काही नाही, आद्याने समोर बोलणे टाकले. मला असं का वाटत आहे ते माझ्यासाठीच आले? त्यांची नजर, त्यांचे माझ्याशी अतिफ्री बोलणे, आद्या विचार करू लागली. मी का त्यांचा एवढा विचार करते? आद्याने मनाशीच बोलून डोक्यातील सगळे विचार बाजूला सारले. सम्राट त्याच्या मुव्हिंग चेअरवर बसून काचेतून एकटक आद्याला बघत होता. आद्या तोंडात पेन्सिल घेऊन एकटक लॅपटॉप स्क्रीनकडे बघत होती. मध्येच पेपरवर काहीतरी नोट करत होती. ही पेन्सिल तर आमच्यापेक्षा लकी आहे, काश आम्ही पेन्सिल असतो, स्वप्नवत सम्राट बडबडला. क्या बात है सम्राट, भर दिवसा स्वप्नात हरवलास की काय? आदेश आत येत एकवार आद्याकडे बघत त्याला चिडवत बोलला. काय करणार, सध्या आमच्याजवळ स्वप्नच उरले, सुस्कारा सोडून सम्राट बोलला. बरं, ही तू मागवलेली फाईल, एक फाईल त्याच्या पुढ्यात ठेवून आदेश बोलला. थोडा वेळ थांबून आदेश निघून गेला तर सम्राट त्याचे काम करू लागला. त्याने बेल वाजवले तसे काही वेळातच आद्या आत आली. सर, तुम्ही बोलावले, आत येत आद्या बोलली. सम्राटने मान उचलून तिला पाहिले आणि काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला. सर, आद्याने जरा मोठ्याने आवाज दिले तसा सम्राट दचकून भानावर आला. या 2 दिवसांनी एक आउटडोअर मीटिंग आहे, त्याची फाईल तयार करायची आहे, तर तुम्ही आम्हाला त्या क्लायंटचे डिटेल्स द्या आणि हो, तुम्हाला आमच्यासोबत मीटिंगला यावं लागेल, सम्राट तिच्याकडे एकटक बघत बोलला. पण सर, हे काम तर राजीव सर करतात, मी कसे? आद्या कपाडावर आठ्या पाडत बोलली. इथला बॉस आम्ही आहोत आणि कोणते काम कोण करेल ते आम्ही ठरवू. लवकर आम्हाला त्यांचे डिटेल्स द्या, सम्राट तिच्याकडे रोखून बघू लागला. ओके सर, त्याच्याकडे चिडका कटाक्ष टाकून पाय आपटत ती निघून गेली.
समजतो कोण स्वतःला, सनकी कुठला, म्हणे बॉस आहे आम्ही. वाकडा तोंड करत आध्या बडबड करू लागली. काय करणार बायको, तू अशी आमच्या जवळ येणार नाहीस, मग आम्हालाच काहीतरी हालचाल करावं लागेल ना. तिच्याकडे बघत गालात हसतच सम्राट बोलला. काही वेळातच आध्या एक फाईल घेऊन केबिनमध्ये आली. सर, हे सगळे डिटेल्स, आध्या बोलली. ओके, बसा तुम्ही. सम्राट लॅपटॉपवर नजर ठेवूनच बोलला. आध्या शांतपणे त्याच्या पुढ्यात बसली. अर्धा तास, 1 तास, 1.5 तास झाले, पण सम्राट त्याच्याच कामात व्यस्त. एका जागेवर बसून ती आता कंटाळली होती. तिला सम्राटवर खूप राग येऊ लागला. सर, मी जाऊ शकते, आध्या वैतागून बोलली. बस 5 मिनिट, सम्राट तिच्याकडे न बघताच बोला. 5 ते 10, 15 मिनिट झाले ते शांत बसून होते. ते डिटेल्स सांगा, तिच्याकडे बघत सम्राट बोलला. सर, यात सगळं लिहिले आहे, तुम्ही बघून टाईप करू शकता, आध्या चिडूनच बोलली. सम्राट एक बुवई उचलून तिच्याकडे बघू लागला. सॉरी सर, त्याची करडी नजर बघून आध्याने मान खाली घातली. अजूनही तशीच आहे, आमची नजरच खूप आहे तुला शांत करायला, तिच्याकडे बघत हसतच सम्राट मनात बोलला. दोघे बराच वेळ काम करत होते. सम्राटची नजर घड्याळावर पडली. रात्रीचे 8 वाजले होते. कामही पूर्ण झाले होते. मिस आध्या, तुम्ही आता जाऊ शकता, सम्राट बोलला. तशी आध्या हातातील फाईल सम्राटच्या मागे असलेल्या सेल्फमध्ये ठेवायला गेली. खूप वेळ एकाच पोझिशनमध्ये बसल्याने तिच्या पायाची नस एकावर एक चढली. कडवडत ती पायाला हात लावत खाली झुकत होतीच की तिचा मागे तोल गेला. ती खाली पडणार त्याआधीच सम्राटने तिला बाहू तोडून घेतले. ती त्याच्या मांडीवर पडली. हात त्याच्या गळ्याभोवती गुंफलेले. एवढ्या दिवसांनी तिचा नजीकचा स्पर्श सम्राटच्या अंगावर शहारे उठवायला पुरेसा होता. त्याच्या हृदयात विचित्र हालचाल जाणवली. आणखी तो स्वतःवर कंट्रोल करू शकणार नव्हताच, तर आध्याही त्याच्या मिठीत विचित्रपणे शांत झाली. तो एकटक तिच्या डोळ्यात बघत होता, तर ती घाबरून त्याला. तिच्या कमरेवरची त्याची पकड घट्ट झाली. हळूवार तिच्याकडे झुकत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तशी आध्या शॉक झाली. तो अनामिष नेत्राने तिच्या ओठाकडे बघत होता. ओठाच्या दिशेने झुकत त्याने क्षणात तिच्या ओठावर ओठ टेकवलेच की आध्याने भानावर येत सगळी ताकद एकवटून त्याला धक्का देत त्याच्या गालावर एक चपराक दिली. त्याच्यापासून दूर होत आध्याने रागात तिचे ओठ पुसले. ती मोठमोठ्याने श्वास घेत त्याला बघू लागली. डोळ्यात पाणी भरून आले. सम्राट शॉक होत तिला बघू लागला. हात आपसूक गालावर गेले. हाऊ डेअर यू, तुमची हिंमत कशी झाली माझ्या एवढ्या जवळ येण्याची? तुम्हाला काय वाटले मी इतर मुलींसारखी तुमच्या गुड लुक्स आणि पैशाच्या मागे धावेल? तर हा तुमचा गैरसमज आहे. यापुढे माझ्या जवळ येण्याचा प्रयत्नही करू नका, नाहीतर मी विसरून जाईल तुम्ही माझे बॉस आहात. त्याच्यासमोर बोट नाचवत आध्या रागात बोलून त्याच्याकडे न बघताच बाहेर निघून गेली. टेबलवरील तिची बॅग उचलून पडतच तिने ऑफिस सोडले. ते जाताच सम्राटने टेबलवरील फ्लॉवर पॉट खाली फेकले. डोळे भरून आले. एकीकडे त्याला जाणवणारी तिची ओढ, तर दुसरीकडे तिची असे दूर जाणे त्याला सहनच झाले नाही. आध्या रस्त्यावर कितीतरी दूर तिच्याच नादात पडत जाऊ लागली. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. सम्राट अनोळखी असूनही त्याचा स्पर्श अगदी जवळचा भासत होता. यानेच ती पुरती तुटत होती. रस्त्यालगतच्या एका गार्डनमध्ये ती जाऊन बसली. सम्राटच्या उबदार ओठांचा स्पर्श अजूनही तिच्या कपाळावर ओठावर जाणवत होता. आपसूक तिच्या अंगावर शहारा उठला. नाही, हे चुकीचं आहे. मी अशी कशी त्यांच्या मिठीत शांत झाले? ते का मला जवळचे भासतात? मी तर पहिल्यांदा त्यांना भेटत आहे. मग खूप जुनी ओळख असल्यासारखे का वाटतात? त्यांचा स्पर्श हवासा का वाटतो? मी खूप वाईट आहे प्रयाग. मनात तुझे प्रेम असूनही मन दुसऱ्याकडे ओढ घेत आहे. मी तुला तुझ्या प्रेमाला धोका नाही देऊ शकत. मी फक्त तुझ्यावर प्रेम करते. मला नको आहे कोणी. आध्या स्वतःच्याच मनाशी झगडू लागली. डोळे सारखेच भरून येत होते. तिच्या मनात द्वंद्व सुरू होते. कधी प्रयाग तर कधी सम्राटचा चेहरा नजरेसमोर येऊ लागला. तसे अधिकच तिचा गोंधळ उडाला. सम्राट ऑफिसच्या गॅलरीमध्ये जाऊन सिगारेट ओढू लागला. आध्याच्या स्पर्शाने बेचैन झालेले त्याचे मन तो शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण तो अपयशी ठरत होता. तेव्हाच त्याचा मोबाईल रिंग होऊ लागला. त्याने वैतागून मोबाईल हातात घेतले. अभयचा नंबर फ्लॅश होत होता. त्याने लगेच हातातील सिगारेट खाली फेकून देत पायाने भिजवत कॉल रिसीव्ह केले. सम्राट हुंकारला.
आद्या तुझ्यासोबत आहे का? पलीकडून अभयचा काळजीने भरलेला सूर. सम्राटने लगेच वॉचमध्ये टाइम पाहिले. रात्रीचे 10 वाजत आलेले. ती तर 8 वाजताच इथून निघाली, अजूनही घरी पोहोचली नाही का? सम्राटने घाबरून विचारले. नाही, म्हणून तर तुला कॉल केले ना. बरं, ट्रॅफिकमध्ये अडकली असेल, येईल ती एवढ्यात. पण माझी एक रिक्वेस्ट होती. मान्य आद्या तुझी आहे, पण प्लीज थोडं लवकर सुट्टी देत चल, खूप काळजी लागून राहते तिची. अभय बोलला. सॉरी अभय, आज कामाच्या नादात कळलेच नाही. डोंट वरी, यानंतर मी लक्षात ठेवीन. सम्राटने बोलून कॉल कट केला. ही तर आतापर्यंत पोहोचायला हवी होती. ती कुठल्या संकटात तर नसेल ना सापडली. मनात एकदम विचार चमकून गेला. तसे तिचा नंबर ट्रेकिंगला टाकून तो घाईने ऑफिसमधून बाहेर पडला. आद्या तिच्याच विचारात कितीतरी वेळ झाला हरवली होती. कधी प्रयाग तर कधी सम्राट. सम्राटाचा स्पर्श ती अजूनही विसरू शकत नव्हती, तर मन ते चुकीचे आहे बजावत होते. याच नादात तिची अस्वस्थता अधिकच वाढली. अतिविचार केल्याने तिचे डोकं भणभणायला लागले, तर अचानक तिचे डोकं जड होऊ लागले. डोळ्याला समोरचे हलके धुसर दिसत होते. स्वतःला सावरत आद्या उभी होत गार्डन बाहेर जाऊ लागली. पण राहून राहून तिचा तोल जाऊ लागला. तिला तसे बघून नक्कीच बघणाऱ्यांचा गैरसमज व्हावा. तिथेच गार्डनमध्ये काही अंतरावर 5-6 मुलांचा ग्रुप बसून होते. कपड्यावरून तर चांगल्याच घरचे दिसत होते. हातात ड्रिंक कॅन होत्याच. एकाची नजर हेलखावे खात पुढे जाणाऱ्या आद्यावर पडली. तसे त्याने त्याच्या मित्राला खुणावले. काय म्हणता, उचलायची तिला? त्या मुलाने त्याच्या मित्रांना विचारले. चेहऱ्यावर विचित्र एक्सप्रेशन, तर डोळ्यात वासना. काही प्रॉब्लेम झाले तर? दुसरा मुलगा घाबरून बोलला. कमॉन यार, किती घाबरतोस तू? ती बघ कशी चालत आहे. ड्रिंक केले आहे तिने. आपल्याला तर ती ओळखणारच नाही. आणि काही प्रॉब्लेम झाला तर माझी राजकारणी बाबा कोणत्या कामात येतील? नंतरचे नंतर बघू, तो मुलगा बेफिकीर होत बोलला. पण इथे नको यार, कोणी पाहिले तर लगेच पकडले जाऊ. त्याचा मित्र नकार देत बोलला. ओके, लोणावळ्याला माझा फार्म हाऊस आहे, तिथेच आपण मजा करू. आणि काही प्रॉब्लेम झाले तर आहेच दरी ढकलून देऊ तिला. कोणाला कानोकान बातमीही लागणार नाही. तो त्याचे प्लॅन त्याच्या मित्रांना समजावू लागला. तसे सगळ्यांच्या डोळ्यात चमक आली. त्याने त्यांचे बॉटल्स बॅगमध्ये टाकून घेत आद्याच्या दिशेने निघाले. हे काय होत आहे? मला थोडं जरी विचार केले की डोकं दुखायला लागतो. काय झालं एवढ्यात मला काय माहिती? सहन न होऊन आद्या एका बेंचवर बसली. हाय ब्युटिफुल, आद्याच्या पुढ्यात उभ्या मुलांनी तिला हसतच आवाज दिले. काही काम होते का? स्वतःला सावरत कपाडावर आठ्या पाडून आद्या त्यांना बघू लागली. ड्रिंकचा भपका तिच्या नाकात शिरला. तसे पहिलेच दुखणारे तिचे डोकं अधिकच ठणठणायला लागले. हो, काम तर होतेच. आमदाराचा मुलगा आणि त्याचा मित्र आद्याच्या 2 बाजूला बसले आणि आद्या काय ते समजून गेली. आणि ते कोणते? आद्याने अतिशय प्रेमाने त्याला पाहिले. तिच्या डोळ्यातील भाव, तिचा प्रेमळ सूर बघून ती मुले खुश झाली. हेच आपले. आमदाराच्या मुलाने तिच्या हातावर हात ठेवले. तशी तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अच्छा, कळले. मग कसे करणार आणि कुठे? आद्या त्याच्याकडे हसून बघू लागली. तसेही तिच्यात आता त्या 5 मुलांशी लढण्याची शक्ती नव्हतीच. तिला माहीत होते विनाकारण त्यांच्याशी पंगा तिला महागात पडेल. तिची तब्येत तिला साथ देणार नाही आणि त्यांना हवं ते करून घेतील. पण आद्या होती ती सहज हार मानणे तिच्या तत्वात नव्हतेच. प्रत्येक वेळी फाईट करणेच गरजेचे असते असे नाहीच. कधी बुद्धीचाही वापर करावा लागतो आणि ती तेच करणार होती. तिचे बोलणे ऐकून ती मुले खुश झाली. आपण तर विनाकारण प्लॅनिंग करत बसलो, ही तर तयारच आहे की, एक मुलगा बोलला. तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आद्याने परत विचारले. कसे म्हणजे? काय जसे इतर करतात तसेच की. तुझ्याकडे काही वेगळी ट्रिक आहे का? आमदाराचा मुलगा खुश होत बोलला. ट्रिक नाही, पण मला तुमच्या सेफ्टीची काळजी आहे. आद्या सगळ्यांकडे नजर फिरवत बोलली. म्हणजे? आद्याच्या शेजारी बसलेल्या एका मुलाने गोंधळून विचारले. तशी आद्या त्याच्याकडे हलके झुकत त्याच्या कानात काहीतरी सांगितले. तसे त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. फ्रेंड्स, मी चाललो, मला नाही पडायचे असल्या भानगडीत. तो मुलगा घाबरून पडून गेला. चौघेही त्याला गोंधळून बघतच राहिले. आद्या गालातच हसली. काय सांगितलेस तू त्याला? आमदाराचा मुलगा चिडून तिला बघू लागला.
जास्त काही नाही, बस माझ्याशी जवळीक साधायची तर प्रिकॉशन घेणे गरजेचे आहे, आद्या गालात हसत बोलली. त्याचा आणि माझा मित्र पडून जाण्याचा काय संबंध? तो मुलगा वैतागून बोलला. कारण मला ना एक जीवघेणी बिमारी आहे. तुला कळले ना मला काय सांगायचे ते? आद्या छोटं तोंड करत बोलली. काय? तो मुलगा शॉक होत उभाच झाला. त्याचे मित्रही काहीसे घाबरून 2 पावलं मागे सरकले. हो मग, म्हणून पहिलेच तुम्हाला सतर्क करत होते, अध्यापक फेस करत बोलली. तो मुलगा एकटक तिला बघू लागला, पण माहीत नाही का त्याला अध्यावर विश्वास ठेवावेसे वाटले नाही. मी मूर्ख दिसतो तुला, की माझ्या कपाळावर लिहिले आहे तसे? तो मुलगा चिडून बोलला. तशी आद्या गडबडली. तू काहीही सांगशील आणि तुझ्यावर विश्वास ठेवू वाटलेच कसे तुला? तुला काय वाटले ग? तुझी ट्रिक मला कळणार नाही. एकटी तू, सुनसान गार्डन आणि आम्ही 5. खूप स्मार्ट आहेस हा, मानले तुला. तुझ्या स्मार्टनेसने तर माझा एक मित्र पळून गेला, पण आम्ही आहोत ना. बोलून त्याने आध्याच्या हाताला पकडून तिला जवळ ओढले. तशी आध्याने सगळी ताकद एकवटून त्याला दूर ढकलले. अच्छा, तुला कळलंच आहे, तर मला हात लावण्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी. आध्याने एक पंच त्याच्या तोंडावर मारले, तसे तिला गंदी शिवी घालत त्याचे मित्र तिच्यावर धावून गेले. आध्याने एक एक करून तिन्ही मुलांना धू धुतले. एखादी मुलगी सुनसान ठिकाणी दिसली म्हणजे तुम्ही तुमचा हक्क समजून त्यांना स्पर्श करणार? हां, तुम्हाला आई बहीण नाहीत का? दुसऱ्यांच्या मुलीवर वाईट नजर टाकताना पहिले त्यांचा चेहरा नजरेसमोर आणा. कदाचित असले विचार तुमच्या डोक्यात येणार नाही, आणि नाहीच ते आठवले तर मला लक्षात ठेवा, प्रत्येक मुलगी लाचार नसते. आम्ही मुली जेवढ्या शांत तेवढ्याच क्रांतीही करू शकतो, लक्षात ठेवा. जमिनीवर लोळत पडलेल्या तिघांना आद्या रागाने बोलू लागली, तर ती मुले पोटाला हात लावून कडवडत होती. आद्याने तिची बॅग उचलून गार्डनच्या बाहेर जाऊ लागलीस की आमदाराच्या मुलाने तिला मागून मिठीत पकडले. एक हात तिच्या गळ्यावर आवळले, तर एक हातात तिचे हात. आद्या त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपड करू लागली, पण व्यर्थच. त्याच्या पुढे तिची शक्ती अपुरी पडली. नकळत एक जुने सीन तिच्या नजरेसमोर आले आणि तिची शुद्ध हरपू लागली. ती डोळे मिटतच होती की झटक्यात ती कोणाचे तरी मिठीत गेली. त्याचा ओळखीचा सुगंध, त्याचा स्पर्श. आद्याने निश्चिंत होत डोळे मिटले. त्याने लगेच तिला बाहूत उचलून घेत बाहेर जाऊ लागला. ए, कोण आहेस तू? ती आमची आहे, तिला ठेव, आणि तू आलास तसा परत जा, तो मुलगा घमंडात बोलला. सम्राटने एक जडजडीत कटाक्ष त्याच्यावर टाकले. आद्याला घेऊन तो बाहेर जात तिला कारमध्ये मागच्या सीटवर ठेवले. कारचे एसी सुरू करून त्याने दरवाजा लावून घेत अंगावरचे कोट काढून समोरच्या सीटवर फेकले. हातातील घड्याळ काढली आणि शर्टचे स्लीव्स फोल्ड करत तो रागाने आत गेला. काय बोलत होतास तू? सम्राटने त्या मुलाच्या डोळ्यात बघत करड्या स्वरात विचारले. काही नाही, त्याची नजर बघून तो घाबरलास. तुझी हिंमत कशी झाली आमच्या बायकोला हात लावायची? सम्राटने त्याच्या कॉलरला पकडून जवळ ओढले. सॉरी सर, माफ करा, चूक झाली, मला माहीत नव्हते ती तुमची बायको आहे. तो मुलगा घाबरून गयावया करू लागला. आतापर्यंत असलेले घमंड कुठल्या कुठे पडून गेले. चूक? हीच तुझी चूक, तुला नडली. यानंतर तू चुकूनही अशी चूक करणार नाहीस. आमच्याच काय, तर तू तुझ्याही बायकोला हात लावण्याच्या लायकीचा राहणार नाहीस. बोलून सम्राटने त्याचा गळा आवडून घेतले. तो परत एकदा त्याच्या आद्यासाठी पजेसिव्ह झालेला, नजरेसमोर डोळे मिटणारी आद्या आणि तिला मागून मिठीत घट्ट पकडून ठेवलेला तो आठवत होता. त्याने लगेच त्याचा गळा सोडून त्याचे हात पकडले. हेच हात आहे ना आमच्या बायकोवर उठलेले? बोलतच सम्राटने त्याचे हात पकडून जोरात ट्विस्ट केले. हाताचा कडकड असा आवाज झाला आणि त्या मुलाचा दुःखाने भरलेला मोठा आवाज वातावरणात घुमला. त्याला तसेच खाली धक्का देत त्याच्यावर रागा भरलेली नजर टाकून सम्राट ताडताड पावले टाकत कारजवळ गेला. फुललेले श्वास कसे तरी कंट्रोल केले. कारमध्ये बसून त्याने मागे लेटून असलेल्या आद्याला पाहिले. खूप राग येत होता तिचा, पण कसे तरी स्वतःला शांत ठेवून तो मोठा श्वास घेत अभयच्या घराच्या दिशेने निघाला. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.